29 एप्रिल 2016 मराठी सिनेमात एक वादळ आलं. त्याचं नाव होतं सैराट. आज 10 वर्षांनंतरही सैराट हा फक्त एक सिनेमा उरलेला नाही, तर ती एक भावना झाली आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने ग्रामीण प्रेमकथा, जातीभेद आणि वास्तवाचा आरसा अत्यंत रॉ पद्धतीने जगासमोर मांडला. आकाश ठोसर, रिंकू राजगुरू यासारख्या अगदी नवीन चेहऱ्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. एका साध्या लव्ह स्टोरीने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. सैराटने तोपर्यंतचे मराठी सिनेसृष्टीचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढले आणि 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला. पण सैराटचं यश फक्त कमाईपुरतं मर्यादित नव्हतं, तो एक कल्चरल फेनॉमिनन होता. सैराटने सिनेसृष्टीत अनेक मोठे बदल घडवून आणले. खऱ्या लोकेशनवर शूट करणं, मोठे स्टार नसतानाही चित्रपट ब्लॉकबस्टर होऊ शकतो हे सिद्ध करणं, अजय अतुल यांच्या संगीतानं जगभरात क्रांती घडवणं हे या सिनेमाचं वैशिष्ट्य ठरलं. विशेषतः चित्रपटाच्या बोल्ड क्लायमॅक्सने प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून सोडलं. यानंतर मराठीत वास्तववादी कथा सांगण्याचा ट्रेंड खऱ्या अर्थानं वाढला. सैराटनंतर कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमांची एक नवीन लाटच आली. यामुळे फॅन्ड्री, कोर्ट, नाळ, झिम्मा यासारख्या सिनेमांना आपली वेगळी ओळख निर्माण करता आली. निर्मात्यांनाही कळून चुकलं की कथा हाच खरा हिरा असतो. यामुळे नव्या लेखक, दिग्दर्शकांसाठी इंडस्ट्रीची दारं खुली झाली आणि नवनवीन संकल्पनांवर विश्वास ठेवण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. हा बदल इंडस्ट्रीच्या दृष्टीने खूप मोलाचा ठरला. आजही लग्न कार्यात झिंगाट वाजल्याशिवाय उत्साह पूर्ण होत नाही आणि आजही आर्ची परशा लोकांच्या मनात जिवंत आहे. याचं कारण सैराट हा केवळ सिनेमा नसून तो समाजाचा आरसा आहे. या सिनेमाची धडक थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचली आणि करण जोहरलाही याचा हिंदी रिमेक करण्यास पुढाकार घ्यावा लागला. 10 वर्षांनंतरही सैराटचा प्रभाव तीळ मात्र कमी झालेला नाही. ट्रेंड्स येतात आणि जातात, पण काही कथा इतिहास घडवतात. सैराट हा केवळ ट्रेंड नाही, तर तो मराठी सिनेमाचा टर्निंग पॉईंट आहे. तुमच्या मते सैराट सिनेमाचा सर्वात मोठा इम्पॅक्ट काय होता? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.